हॅलो स्टुडंट्स, आज आपण नेक्स्ट टॉपिक शिकणार आहोत डायलेक्ट्रिक चॅप्टर मधला. तो आहे टॉर्क ऑन अ डायपोल प्लेस्ड इन अ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जर आपण एखादा डायपोल जो आहे तो जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवून दिला तर त्यावर काय इफेक्ट होतो आणि टॉर्क म्हणजे काय हे सगळं आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, मी इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दाखवली आहे. इलेक्ट्रिक फील्ड कशी क्रिएट होते? ऑब्विसली इकडे पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे की पॉझिटिव्ह चार्ज पासच्या जो इन्फ्लुएन्स आहे त्यामुळे त्याच्या साईडला जी फील्ड असणार आहे त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो, जी की इथे दाखवलेली नाही. सध्या आपण असं अज्युम करूया की ऑलरेडी तिथे चार्जेस आहेत की ज्यामुळे ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड तिथे क्रिएट झालेली आहे आणि त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा डायपोल ठेवून दिलेला आहे. डायपोल म्हणजे काय तर टू इक्वल चार्जेस हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स डी. ओके, इक्वल चार्जेस असतील आणि त्याच्यामधलं डिस्टन्स डी असेल तर त्यामुळे काय तयार होतो, त्याची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममुळे डायपोल तयार होतो. आता बघा, हा एक डायपोल आहे. या डायपोलवर इथे प्लस क्यू चार्ज आहे ऍट अ पॉइंट बी, मायनस क्यू चार्ज आहे ऍट अ पॉइंट ए आणि हा डायपोलने काय केला, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवून दिला. पण त्याची ठेवण्याची पोझिशन कशी आहे तर असं आपण अज्युम करूया की आपण इलेक्ट्रिक फील्ड बरोबर हा जो डायपोल आहे तो किती अँगल तयार करतो, थीटा अँगल तयार करतो. आता हा जो डायपोल आहे हा इथे इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स मी जरी मध्ये मध्ये दाखवल्या असल्या तर पूर्ण ती युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, ज्यामुळे आपण इथे हा अँगल थीटा असणार आहे, 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 कारण या पॅरलल लाईन्स आहेत आणि हे झालेले आहेत त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यामुळे ते थीटा असणार आहे. तर आता आपण हे थीटा घेऊयात आणि हे आहे टोटल परपेंडिक्युलर डिस्टन्स. समजा हा पॉइंट सी की हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे या डायपोल मधलं, की डायपोलचा हा पॉइंट आहे बी, हा पॉइंट ए आणि त्यामधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते आहे बीसी. ओके, डायपोलच्या दोन पॉइंट मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स ते आहे बीसी. आता काय इफेक्ट होणार आहे हे आपल्याला काढायचं की डायपोल जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला तर त्यावर काय इफेक्ट होतो. आपल्याला एवढं तर माहिती आहे की जर इथे प्लस क्यू चार्ज आहे आणि जर इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे ऑलरेडी इतर चार्जेसचा इन्फ्लुएन्स आहे, तर असं असेल तर या प्लस क्यू चार्जवर फोर्स अप्लाय होणार आहे. तो फोर्स असणार आहे F इज इक्वल टू QE. ओके, हे आपण ऑलरेडी बघितलंय मागच्या चॅप्टर मध्ये की F इज इक्वल टू E अपॉन Q. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण हे ऑलरेडी बघितले. फोर्स किती असतो, इलेक्ट्रिक फील्ड अपॉन Q, की टोटल इलेक्ट्रिक फील्ड किती आहे पर युनिट चार्ज, म्हणजे आपण त्याला म्हणतो तेवढा फोर्स. त्या ठिकाणी लिहिताना माझ्याकडून बाय मिस्टेक चुकीचं लिहिलं गेलं की इलेक्ट्रिक फील्ड किती असणार आहे तर टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन दॅट चार्ज, त्या चार्जवर पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, त्या पर युनिट पॉझिटिव्ह चार्जवर किती फोर्स अप्लाय होतो याला आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. त्यामुळे E इज इक्वल टू F बाय Q, देअरफॉर F इज इक्वल टू EQ. हे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. F इज इक्वल टू EQ किंवा QE. आता इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे पॉझिटिव्ह साइन येईल, त्यामुळे F ची डायरेक्शन काय आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि या ठिकाणी मायनस क्यू आहे त्यामुळे डायरेक्शन असणार आहे अपोजिट आणि हा जो फोर्स असणार आहे तो काय असणार आहे, मायनस QE. ओके, हा जो फोर्स आहे तो आहे मायनस QE आणि हा जो फोर्स आहे तो प्लस QE आहे. आता घडतं काय की हे दोन वेगवेगळे पॉइंट्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या पॉइंटवर त्या डायपोलमुळे एक पॉझिटिव्ह डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतो आणि एक निगेटिव्ह डायरेक्शननी फोर्स अप्लाय होतो. टोटल रिझल्टंट नेट फोर्स काय होणार आहे या सिस्टीमचा, एक झाला पॉझिटिव्ह आणि एक झाला निगेटिव्ह. त्यामुळे नेट फोर्स जो आहे तो टोटल 0 असणार आहे. परंतु इफेक्ट काय करतो बघा की हा फोर्स जो आहे त्याला या डायरेक्शनने लोटायचा प्रयत्न करतो आणि हा जो फोर्स आहे त्याला या डायरेक्शनने खेचायचा प्रयत्न करतो. म्हणजे बघा एक्झॅक्टली जर मी इथे दाखवतेय की हा डायरेक्शन लोटायचा प्रयत्न करतो आणि हा खेचायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे काय होणार आहे, डायपोल काय होणार आहे, ओरिएंट व्हायचा प्रयत्न करणार आहे इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि हे जे आहे जो नेट फोर्स तर 0 दिसतोय आपल्याला, पण तरी देखील यावर जो आपल्याला काहीतरी फोर्स दिसतो की ज्यामुळे हा डायपोल मूव्ह होणार आहे, तो जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, टॉर्क असं म्हणतो. ऍक्च्युअली तो फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असं असतं, तर ते आपण बघणार आहोत डेफिनेशन मध्ये. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की प्लस क्यू वरचा फोर्स आहे QE, मायनस क्यू वरचा फोर्स आहे मायनस QE आणि ई बार इथे ई बार, कारण आपण हा वेक्टर दाखवला त्यामुळे हा वेक्टर दाखवतोय, हा वेक्टर दाखवलाय त्यामुळे हा वेक्टर दाखवतोय. आणि टो म्हणजे काय असतो तर फोर्स ऑन एनी चार्ज इनटू फोर्स ऑन एनी चार्ज
into perpendicular distance between the charges. Perpendicular distance between charges. त्या चार्जेस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे डायपोलचा परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग आता फोर्स किती आहे? फोर्स तर आपण बघितला किती आहे तो QE. ओके, आणि इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स काय आहे? पण मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स आहे. हा, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स म्हणजे किती आहे तो QE. मायनस QE असेल तरी त्याचं मॅग्निट्यूड काय येणार आहे? प्लस QE इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येत आहे? इथे आहे BC. ओके, BC. BC झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स. पण आपल्याला माहिती आहे की आपण नेहमीच सांगतो किंवा इन जनरल आपण आतापर्यंत या चॅप्टर मध्ये बघितलं की हे चार्जेस जे आहेत ते एकमेकांपासून लांब आहेत ऍट अ डिस्टन्स D. आणि मग त्यावेळी आपण असं म्हटलं होतं की जो डायपोल मुवमेंट असणार आहे तो काय असणार आहे? QD. की वन ऑफ द चार्जचं मॅग्निट्यूड इनटू द डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. डायपोल मुवमेंटचा जो व्हिडिओ आहे तो परत एकदा रिवाइज करा. त्यामध्ये मी डायपोल मुवमेंटची डेफिनेशन सांगितलेली आहे. ती अशी आहे की प्रोडक्ट ऑफ द चार्ज अँड द डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. ओके, प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज अँड द डिस्टन्स बिटवीन द चार्जेस याला आपण डायपोल मुवमेंट असं म्हणतो. आणि जर हा D असेल, हा राईट अँगल ट्रायंगल झाला कारण इथे परपेंडिक्युलर आहे. हा थीटा झाला तर ही जी साइड आहे ती असेल, ही जी साइड आहे ती जवळची साइड आहे ती आहे D cos थीटा. आणि ही जी आहे थीटाच्या समोरची बाजू, थीटाची अपोजिट साइड, ती काय असते? D sin थीटा. D sin थीटा. कशावरून? तर इथे लिहिते मी साइन थीटा काय असणार आहे? साइन थीटा इज इक्वल टू BC अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस आहे D. देयरफॉर BC इज इक्वल टू D sin थीटा. ओके, BC इज इक्वल टू D sin थीटा. म्हणून BC किती आला? D sin थीटा. मग आपण ते इथे मांडूयात इज इक्वल टू QE इंटू D sin थीटा. QE इंटू D sin थीटा. म्हणजेच इथे बघा मी हे असे लिहू शकते E इंटू QD sin थीटा. ओके, हे इंटूचं साइन लिहिलं नाही तरी चालणार आहे थोड्या वेळासाठी. EQD इंटू साइन थीटा. हे मल्टिप्लिकेशन आहे, टोटल मल्टिप्लिकेशन आहे. क्रॉस जे दाखवलंय ते मल्टिप्लिकेशन आहे. इज इक्वल टू EQD sin थीटा. QD काय आहे आपला? P. त्यामुळे इथे काय आलेलं आहे? EP sin थीटा. EP sin थीटा. जे मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे की जर दोन वेक्टर्स असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट येतो AB cos थीटा. A बार डॉट B बार इज इक्वल टू AB cos थीटा. आणि त्यांचा क्रॉस प्रोडक्ट येतो A बार क्रॉस B बार इज इक्वल टू AB sin थीटा. AB sin थीटा. आता इथे बघा A म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द A वेक्टर, B म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द B बार वेक्टर इंटू साइन थीटा. आणि हे अशा पद्धतीने लिहिलं जातं. मग इथे आहे EP sin थीटा आणि इथे आहे AB sin थीटा. जर तुम्ही या दोन्ही इक्वेशन्सचं कंपॅरिझन केलं तर इथे आपल्याला मिळणार आहे टॉर्क इज इक्वल टू E क्रॉस P. ओके, टॉर्क इज इक्वल टू E क्रॉस B. एक मिनिट फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे? हा वेक्टर मी चेंज करू शकत नाही. D sin थीटा जो आहे तो D sin थीटा आपल्याला पुढे घ्यावा लागेल. QD आणि इथे E sin थीटा. QD E sin थीटा. हा QD जो आहे तो काय येणार आहे? P बार इंटू PE sin थीटा. देयरफॉर इज इक्वल टू P बार क्रॉस P बार. जे आता लिहिलं तेच, फक्त हा जो D आहे D sin थीटा आहे तो कॉन्स्टंट पार्ट आहे तो मी पुढे घेतला. इथे QD म्हणून इथे काय आला? हा PE sin थीटा. आणि म्हणून P sin थीटा म्हणजे काय आलेला आहे? P बार क्रॉस E बार. हे खूप महत्वाचं आहे कारण जर तुमचा क्रॉस प्रोडक्ट मध्ये जर तुमचं इंटरचेंज झालं तर त्याचं साइन देखील चेंज होतं. मग इथे P बार आधी आहे आणि E बार नंतर आहे. जर E बार क्रॉस P बार केलं तर त्याचं साइन चेंज होतं. त्यामुळे लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे की टो ही साइन असा आहे टो इज इक्वल टू P बार क्रॉस E बार. आणि याचा मिनिंग असा होतो की समजा तुमचा E बारची डायरेक्शन आहे ही, P बारची डायरेक्शन काय आहे? P बार म्हणजे काय असतं? डायपोल मोमेंट मायनस Q2 प्लस Q. आपण बघितलं डायपोल मोमेंटची डायरेक्शन म्हणजे ही झाली आपली P बारची डायरेक्शन, ही झाली आपली E बारची डायरेक्शन. हा आहे आपला थीटा. आणि आपण कुठं चाललोय? राईट हँड थंब नुसार जर आपण E पासून P कडे चाललेलो असू म्हणजे E बार क्रॉस P बार जर अशी व्हॅल्यू असती E बार क्रॉस P बार तर राईट हँड थंब रूल नुसार हे झालं अँटी क्लॉकवाईज. आणि मग त्यावेळेस साइन काय येतं? अपवर्ड डायरेक्शन. ओके, अपवर्ड डायरेक्शन म्हणजे इथे जर E बार क्रॉस P बार असता तर टॉर्क कुठे आला असता? आउटसाइडला. ओके, पण आता काय घडतं इथे? P बार क्रॉस E बार आहे म्हणजे एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहे. त्यामुळे साइन कोणता येणार आहे? P कडून आपण E कडे चाललोय. बघा P टू E
पी कडून ई कडे चालू आहे त्यामुळे साइन कोणतं आहे डाऊनवर्ड डायरेक्शनचं. म्हणजे हा झाला टो बारचं डायरेक्शन पी बार क्रॉस ई बार आणि टो बारचं डायरेक्शन काय आहे डाऊनवर्ड आहे. म्हणजे आपण पी कडून ई कडे चाललोय म्हणजे याचा अर्थ काय आहे की पी ई च्या दिशेने ओरिएंट होण्याचा प्रयत्न करतोय. जी मी ऑलरेडी सांगितलं की ही आहे पी ची डायरेक्शन, ही आहे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि टॉर्क मुळे काय घडते इथे फोर्स आहे, हा फोर्स सोडायचा प्रयत्न करतोय, हा फोर्स लोटायचा प्रयत्न करतोय. म्हणजे तो काय करतोय जो डायपोल असणार आहे तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला ओरिएंट होण्याचा प्रयत्न करतो. हे इक्वेशन जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह टाइपच्या दृष्टीने ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चनच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. इक्वेशन विचारलं जातं आणि तोच जे युनिट आहे ते बुक मध्ये दिलेलं नाहीये पण आपण त्याचं युनिट जे आहे ते डायरेक्टली लिहू शकतो. इथे जिथे जिथे मी रफ लिहिलंय ते इरेज करते आणि तिथे युनिट लिहिते मी. टोचं युनिट ऑफ टो म्हणजेच युनिट ऑफ टॉर्क काय असेल त्याचं युनिट तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स युनिट आहे न्यूटन आणि डिस्टन्सचं युनिट आहे मीटर. त्यामुळे टॉर्कचं युनिट काय आलं न्यूटन मीटर. ओके, न्यूटन मीटर हे टॉर्कचं युनिट आहे आणि हा तो पार्ट आहे. आता ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन कोणते आपल्याला दिसून येतात तर सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन हे आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा पी इंटू पी क्रॉस ई चा. आणि सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन काय दिसतंय आपल्याला की मी जसं आता सांगितलं की जो डायपोल असणार आहे तो इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्या डायरेक्शनने ओरिएंट होण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे डायपोल ट्राय टू ओरिएंट इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. हा सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन आहे टॉर्कच्या बाबतीत. ओके, आणि दुसरं ऑब्झर्वेशन काय आहे जर तुम्ही बघितलं तर दुसरं ऑब्झर्वेशन आपल्याला असं दिसून येतं की युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणून या ठिकाणचा फोर्स आला QE आणि या ठिकाणचा आला मायनस QE. पण जर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड नसती तर इथे जर जास्त फील्ड असती तर याने जास्त ओढायचा प्रयत्न केला असता पण हा कमी खेचला गेला असता. आणि जर इथे कमी व्हॅल्यू आली असती तर ही कमी लोटली गेली असती ह्याने जास्त ओढायचा प्रयत्न केला असता. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड जे असणार आहे त्यामध्ये जसं आपण आता बघितलं त्या पद्धतीने टॉर्क तर होईलच पण फोर्सची ऍडिशन जी आहे ती नेट फोर्सची ऍडिशन 0 येणार नाही. कारण नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा फोर्स आणि हा फोर्स डिफरंट असणार आहे. सो इन युनिफॉर्म म्हणजे टोटल सगळीकडे सारखी. इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड एफ नेट मध्ये टोटल फोर्स नेट फोर्स ऑफ द सिस्टीम टोटल सिस्टीमचा फोर्स काय असणार आहे 0. अँड इन नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड एफ नेट इज नॉट इक्वल टू 0. आणि आपण टॉर्क काढताना जो फोर्स घेतो तो नेट सिस्टीमचा घेत नाही, तो कोणता घेतो इन एनी वन ऑफ द चार्ज. Magnitude of the force in any one of the charge into perpendicular distance between the two charges. या गोष्टी लक्षात ठेवा, कन्सेप्ट साठी लक्षात ठेवा. पण परीक्षेच्या दृष्टीने फक्त इथे टॉर्कचं युनिट आणि टॉर्कचा फॉर्म्युला जो आहे पी बार क्रॉस ई बार हे दोन्ही महत्वाचे आहे. आणि पी बार क्रॉस ई बार साठी त्याची डायरेक्शन असणार आहे डाऊनवर्ड, जे की मी तुम्हाला सांगितली जर ई बार एक्स डायरेक्शनने असेल आणि पी बार त्याबरोबर थीटा अँगल तयार करत असेल तर. ओके, थांबूयात आपण या ठिकाणी.